दूधगंगा नदीवरील बाचणी वडकशिवाले दरम्यान कागल करवीर या दोन्ही तालुक्यांना जोडणारा पूल उभारण्यात आलाय। मात्र गेली 4 वर्ष पुलाचं बांधकाम खोळंबलंय। संबंधित ठेकेदारानं अपूर्ण काम त्वरित पूर्ण करून हा पूल 6 महिन्यात वाहतुकीसाठी खुला करावा या मागणीसाठी शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं बाचणी इथं आंदोलन करण्यात आलंय। तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आलंय। दूधगंगा नदीवर बाचणी इथं पूल उभारण्यात येतोय। केवळ नदीपात्रात पुलाचं बांधकाम करण्यात आलंय। मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचं काम गेल्या 4 वर्षांपासून रखडलंय। नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला पर्याय म्हणून हा पूल उभारण्यात येतोय। पावसाळ्यात नदीला महापूर आल्यावर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्यानंतर बाचणी वडकशिवाले दरम्यानची वाहतूक ठप्प होते। त्यामुळे सुरू केलेल्या नवीन पुलाचं रखडलेलं काम त्वरित पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा या मागणीसाठी सेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी देवणे, अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। नवीन पुलाच्या बांधकामासाठी शासनानं 4 कोटी रुपये मंजूर केलेत। जुन्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं बांधकाम 80 वर्षांपूर्वीचं आहे। पावसाळ्यापूर्वी जुन्या पुलावरील रस्ता काँक्रिटीकरण केला होता। तोही पावसानं वाहून गेल्यानं बंधाऱ्यावरून वाहतूक करणं धोकादायक बनलंय। एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्यानं पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। त्यामुळे संबंधित विभागानं लक्ष देऊन जुन्या पुलाची दुरुस्ती आणि नवीन पुलाचं रखडलेलं काम तात्काळ पूर्ण करावं अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्यात। यावेळी डॉक्टर के.एम. पाटील, चंद्रकांत पाटील, निवृत्ती पाटील, प्रकाश पाटील, यशवंत पाटील, जीवन कोळी, युवराज ससे, उत्तम पाटील, पिंटू गुरव, अरुण पाटील, विजय जाधव, अजित बोंडके, किरण दळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।